मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी म्हणजे आता नोव्हेंबर-डिसेंबरचा हप्ता तुम्हाला मिळवायचा असेल तर तुम्हाला आता विनंती अर्ज करावा लागणार आहे. कारण की विनंती अर्ज मी कसा भरायचा, कुठे समाविष्ट करायचा, संपूर्ण माहिती देणार आहे. आणि डॉक्युमेंट कागदपत्रे काय काय लागणार आहे, संपूर्ण त्याला काय काय जोडायचं, संपूर्ण माहिती देणार. त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण मग चला तर व्हिडिओ सुरू करूया. तुम्हाला विनंती अर्ज जो आहे आता जिल्हा महिला बाल विकास अधिकारी यांच्याकडे हा अर्ज कसा करायचा संपूर्ण माहिती देणार. वरती तुम्हाला विनंती अर्ज दिसतो. लाडक्या बहिणींनो, विनंती अर्जामध्ये दिनांक टाकायची, त्या तारखेला तुम्ही अर्ज हा समाविष्ट करत आहात. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे हप्ता बंद झालेला, लाभ बंद झालेला चालू करण्याबाबतचा हा महत्त्वाचा अर्ज म्हणजे हा तुम्हाला अर्ज करायचा आहे. अर्जाचं नाव टाकायचं, सर्वात अगोदर तुमचा आधार क्रमांक टाकायचा आहे. अर्ज क्रमांक टाकायचा तुमच्याजवळ असेल तर पत्ता टाकायचा, तुमचं गावाचं शहराचं तुम्ही ज्या ठिकाणी राहता त्या ठिकाणचा जो पत्ता आहे आधारवरचा तोच पत्ता टाकायचा आहे. महोदय, मी वरील अर्जदार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी असून माझा अर्ज हा जिथं तुमचा हा अर्ज लाभ बंद झाला आहे, पासून बंद झाला आहे, इथे तुमचा जो लाभ नोव्हेंबर-डिसेंबर किंवा डिसेंबरचा हप्ता आला नसेल, या त्या नोंदणी जी आहे तुम्हाला इथं भरायचं आहे. कारण की त्यानंतर मी सत्य प्रतिज्ञेवर कळवते की माझी KYC प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर माझ्या कुटुंबामध्ये कोणतीही व्यक्ती सरकारी नोकरीदार नाही, माझ्या घरामध्ये 4 चाकी वाहन नाही, तसेच माझ्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयेपेक्षा कमी असून मी या योजनेत पात्र आहे. तरी माझ्या आधार कार्डची पूर्ण चौकशी करून माझे लाभ पुन्हा सुरू करण्याचे हे याकरता अर्ज हा सादर करता आहे. असं हे इथं अर्ज सादर करायचा आहे. ठिकाण तुम्हाला टाकायचं आहे, तारीख टाकायचं आहे, अर्ज परत समाविष्ट करण्याचा तुमचा जो मोबाईल क्रमांक आहे आधार संलग्न तोच टाकायचा आहे. अर्जदाराची सही किंवा तुमचा अंगठा असेल तर अंगठा डाव्या हाताचा द्यायचा आहे. आवश्यक कागदपत्रे खाली दिलेले लाभार्थी आधार कार्ड, लाभार्थीच्या पतीचे किंवा वडिलांचे आधार कार्ड, तुम्ही KYC करताना ज्या पतीचे किंवा वडिलांचे आधार कार्ड जर KYC केली असेल त्यांचं आधार कार्ड इथं जोडायचं आहे. लाभार्थी TC झेरॉक्स म्हणजे तुमचं लिव्हिंग सर्टिफिकेट जे आहे, शाळाचं TC जे मिळतं 10वी 12वीचं तुमचं जे झालेलं आहे ते तुम्हाला जोडायचं आहे. लाभार्थी रेशन कार्ड जे आहे तुम्हाला लेटेस्ट रेशन कार्ड तुम्हाला जोडायचं आहे. तुमच्याकडे जर ऑफलाईन रेशन कार्ड नसेल तर ऑनलाईन डाउनलोड करून काढा. त्याच्यावरती तहसीलचा सही-शिक्का असणे खूप अनिवार्य आहे, कारण की तेच ग्राह्य धरलं जातं. तुमच्या ऑफलाईन असेल तर तुम्ही ते जोडू शकता. त्यांना राशन कार्ड नंबर पाहिजे हवा असल्यास. तुम्ही हा महत्त्वाचा अर्ज हा अर्ज तुम्हाला कुठेच मिळणार नाही, आपल्या चॅनलवरती सर्वात अगोदर आलेला आहे. कारण की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांना महत्त्वाचे अपडेट आपण वेळोवेळी देत असतो. त्यासाठी चॅनल तुम्ही जर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला महत्त्वाचे अपडेट मिळतील. हा अर्ज मी तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा देणार, तुम्ही डाउनलोड करून तुम्ही हा अर्ज समाविष्ट करू शकता. तुमचा लाभ बंद झाला असेल तर नक्की कमेंट करा. जर अर्ज हवा असेल तर नक्की कमेंट करा. मी अर्ज आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा टाकणार आहे. अधिक माहिती जाणून घेण्यासाठी महत्त्वाचे अपडेट आपल्या व्हिडिओ चॅनलवर मिळत असते. तुम्ही जवळच्या लाडक्या बहिणींना सुद्धा शेअर करा. धन्यवाद लाडक्या बहिणींनो.